नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी लेखक सागर भालेकर. वाचनकट्टा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आजच्या कथेचे नाव अपेक्षा भंग. कथा सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून माझ्या नवीन नवीन कथा ज्या मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लग्नानंतरची ती पहिली रात्र. तिच्याजवळ नवरा म्हणून जो पुरुष होता त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता. त्या रात्रीविषयी तिच्या मनात काही वेगळ्याच कल्पना होत्या, काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू. तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पांमधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या. पण तिच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला. तिचं नाव होतं अदिती. लहानपणापासूनच खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी, पण तिचे मन खूपच सुंदर. 3 भाऊ आणि अदिती एकुलती एक. तिच्या सगळ्या भावांची लग्न झालेली. ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते. पण या मोठ्या घरात अदितीला खूपच एकटं वाटायचं. कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुलामुलींमध्ये जिवलक मैत्री बघायची. जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांद्यावर विसवणारी मुलामुलींची जोडी पाहिली की तिला असूया वाटायची. मनातल्या मनात पुटपुटायची, मला असा जोडीदार कधी भेटेल. अदितीचं वय सुद्धा वाढत होते, पण लग्न काही केल्या जमत नव्हतं. म्हणून घरच्यांना अदितीची खूप काळजी वाटत असे. अदितीला एकटेपणाने घेरले होते. अदिती स्वतःहून नकार कधीच सांगत नसे, पण तिला बघूनच मुले तिला नकार देत असे. अदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे. पुरुष अशा काळ्या मुलींचा तिरस्कार का करतात? माझं रंगरूप बघता घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का? मी आयुष्यभर लग्न न करता राहू का? मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का? असे प्रश्न अदितीला भंडावून सोडायचे. अखेरीस 35 वर्षाच्या अदितीला एका 40 वर्षातल्या किशोरने अखेर पसंत केलेच. घरातील अगदी सगळेच आनंदी झाले. अदितीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली. पण कोणाला थोडीच माहीत होते हा आनंद अदितीच्या चेहऱ्यावर फार काळ काही टिकणार नव्हता. ते रितसर पद्धतीने लग्नाची बोलणी झाली. मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि अदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला. किशोर एक इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी. मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट. अदिती आपल्या जोडीदाराला बघून खूपच उत्साही होती. किशोर मात्र अदितीपासून 2 हात लांबूनच बोलत. अदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या, पण त्याने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता. हे बघून अदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं. याबद्दल अदितीने आपल्या आईला सुद्धा या सर्व गोष्टी सांगितल्या. पण आईने एवढेच सांगितले, पहिलीच वेळ असेल, मुलं थोडी लाजतात. थोड्या कालांतराने अदिती आणि किशोर लग्नाच्या बेडीमध्ये अडकले. लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने अदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली. पुढे काय घडणार ह्याची जरा सुद्धा अदितीला कल्पना सुद्धा नव्हती. किशोरने अगदी अदितीकडे बघितले सुद्धा नाही. उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशी खोलीमधून निघून गेला. अदिती मात्र विचारात पडली. असे किशोरने का केले असेल? मी रंगरूपाने काळी आणि या सर्व गोष्टी मागे अदिती मात्र विचारात पडली. अदितीला वाटले, लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल, मला खूप स्वप्न दाखवेल, मला घट्ट जवळ घेईल, रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल. पण असे काहीच झाले नाही. किशोरने असे वागून अदितीला प्रचंड गोंधळात टाकले. दुसऱ्या दिवशी अदितीने किशोरला विचारले, तब्येत तर तुमची बरी आहे ना? त्यावर किशोरने हो असे उत्तर दिले आणि तिथून निघून गेला. अदितीला अगदी कळेनासे झाले. म्हणून न राहवता तिने सासूबाईंना विचारले, तर सासूबाईंनी सांगितले, तो लहानपणापासूनच खूपच लाजरा. शाळेत
कॉलेजमध्ये मुलींशी तर बोलणेच नाही. शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळं मुलीशी बोलायची सवयच नाही. अशी सासूबाईंनी सारवासारव केली. हे ऐकून अदितीला हसायला आले. रोजचे हे असेच चालू राहिले. अदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं. तिच्या अस्वस्थतेचे कारण शरीर सुख नव्हते. किशोर तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही, बोलायचा सुद्धा क्वचितच. अदितीला आता असे वाटू लागले की कदाचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न केले नसेल ना. हे कोणाशी बोलायचे तिला कळत सुद्धा नव्हते. माहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. अदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमलं आहे असा त्यांचा समज होता. अदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता. यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता. एक दिवस सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि अदिती दोघेच होते. किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता. तेव्हाच अदितीने खोलीचा दरवाजा लावला आणि किशोरला विचारले, तुला मी आवडत नाही का? मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. पुरुष स्त्रीच्या सौंदर्याबद्दल किती बोलतात, पण तुझ्या तोंडातून एक अक्षर नाही. तू कोणाच्या दबावाखाली लग्न केलंस का? हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हीच संधी साधून अदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही. हे सगळं पाहून अदिती समजून गेली की माझा नवरा नपुंसक आहे. तो यावर किशोरने एकच उत्तर दिले, तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव, माझी काहीच हरकत नाही आहे. उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन. अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल. इथेच सर्व स्पष्ट झाले. त्याने अदितीला फसवले आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकुळतीला येऊन त्याने तिला सांगितले, कृपया करून हे कोणालाच सांगू नकोस, मला घटस्फोट देऊ नकोस. पण अदितीने मात्र निर्णय घेतला घटस्फोट द्यायचा. अदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेली स्वप्न मातीत मिळाली. 2 वर्षात अदिती आणि किशोर या दोघांचा घटस्फोट झाला. किशोरने आपल्यामधील असलेला व्यंगदोष लग्नाच्या आधीच जर का अदितीला सांगितला असता तर आज अदितीचे आयुष्य काही वेगळेच असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अदिती आणि किशोरची ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर द्या आणि वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.